आजच्या ब्लॉगमध्ये ना तुमच्या सर्वांचं ना मनापासून स्वागत. आज मी ना माझी साधी, शांत आणि सकारात्मक ना सकाळची दिनचर्या जी आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ खरंच लास्टपर्यंत नक्की बघा. सकाळची सुरुवात मी लवकर उठून करतेच. खिडकी उघडताच ना गार वारा आणि पक्ष्यांचा आवाज ना मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो. आणि मी ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझी सकाळची संपूर्ण दिनचर्या दाखवणार आहे. माझा दिवस कसा सुरू होतो, सकाळची घरातील कामे, स्वतःसाठी काढलेला वेळ आणि ऑफिसला जाण्यापूर्वीची जी माझी तयारी असते ना, या सगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. अगोदर ना सकाळी उठल्यानंतर तर मी थोडा वेळ मला जोपर्यंत छान वाटत नाही तोपर्यंत ना मी खिडकीमध्ये उभारूनच ना माझा टाईम घालवते. कारण सकाळी ना आपल्याला म्हणजे ऑफिसला जायच्या अगोदर तर काही बाहेर कुठं जाता येत नाही. त्यामुळे ना म्हणजे बाहेरची जास्त हवा तर काही घेता येत नाही. त्यामुळे ना जोपर्यंत खिडकीमध्ये उभारता येईल ना आणि छान वाटत नाही तोपर्यंत तर मी ना तिथंच टाईम घालवते. त्यानंतर ना अगोदर घरातील छोटी मोठी जी कामे असतात, साफसफाई करणे ते करून घेऊन ना मी माझ्या कामांना सुरुवात करते. त्यानंतर झाडांना पाणी घालणे, घर व्यवस्थित ठेवणे हेही माझ्या सकाळच्या दिनचर्येचा ना एक भाग असतो. आणि मीच नाही तर सकाळी सगळ्याच लेडीजना जेव्हा उठतील तेव्हा त्यांचं पहिलं काम तर हेच असतं की अगोदर घर पूर्ण स्वच्छ करून गेले, नंतर अंगणामध्ये पूर्ण झाडू मारणे आणि घर व्यवस्थित ठेवणे. कारण हे सगळं केल्याशिवाय तर ना आपल्या महाराष्ट्रामध्ये तर म्हणजे महाराष्ट्रातच काही सगळीकडेच ना आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतच नाहीत. कारण असं म्हणताना जर घर प्रसन्न असेल म्हणजे सकाळी सगळं स्वच्छ असेल तर लक्ष्मीचा वास होतो. त्यामुळे ना आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा अगोदर ना आपण पूर्ण घर स्वच्छ करूनच आपली जी बाकीची कामे आहेत ना तीच नंतर करायला घेतो आणि इथूनच ना आपल्या दिवसाची सुरुवात होते. सगळीकडचं झाडून तर काढून झालं होतं, पण ना आता बाहेर म्हणजे अंगणामध्ये पण थोडं पाणी ते मारून घ्यायचं होतं. आणि हे ना केलं आता उन्हाळ्यामुळे पण ना खूप धूळ होत आहे. त्याच्यामुळे ना घरात जास्त धूळ येते. त्यामुळे एक सकाळी एकदा आणि संध्याकाळी एक वेळेस ना पाणी जरी मारून घेतलं ना तर धूळ कमी येते. त्यामुळे अगोदर अंगणामध्ये सगळीकडे पाणी मारून घेतलं आणि नंतर ना घर पुसून घेतलं आणि नंतरच ना माझी बाकीची जी कामे आहेत ना तीच करायची होती. म्हणजेच मी फ्रेश होऊन बाकीचं जे माझं घरातील रुटीन आहे किंवा सकाळचा नाश्ता बनवणे ते मला नंतर चालू करायचं होतं. आता ऑलमोस्ट तर ना बाकीची जी साफसफाईची कामे होती ना ती तर सगळी संपली होती. आता ना हे झाल्यानंतर ते म्हणजे आपण स्वतःसाठी वेळ काढणे आणि हा टाईम ना खरंच खूप छान वाटतो. हे 5च मिनिट असतात ब्रश करायला, ते पण आपण काय करतो त्या टायमिंगमध्ये इकडे तिकडे भटकतो. त्यामुळे ना थोडं छान वाटतं. आणि हे सगळं झाल्यानंतर जे दोघांचेही ड्रेस इस्त्री करून ठेवणे ते एक भागच झालेला आहे आपल्या म्हणजे रोजच्या दिनचर्येचा. आणि ते केल्यानंतर ना इकडे मी फ्रेश झाले आणि सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर ना स्वतःसाठी थोडा वेळ काढला, फ्रेश होऊन साधा मेकअप केला. त्यानंतर मी ना गरम चहा बनवला आणि खिडकीजवळ बसून ना त्या चहाचा आस्वाद घेतला. सकाळचं शांत वातावरण, गार हवा आणि गरमागरम चहा हा ना दिवसातील माझा सर्वात आवडता क्षण असतो. आणि हे सगळं झाल्यानंतर घरातील जी कामे राहिली होती ती थोडी करून घेतली, झाडांना पाणी घातलं, घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गाच्या सानिध्यात ना काही मिनिट घालवल्यानंतर मन अगदी शांत होते. ऑफिसला जाण्यापूर्वी मी साधा मेकअप केला, केसांना नीट हेअरस्टाईल केली आणि दिवसासाठी ना मी तयार झाले. साधेपणातही ना एक वेगळीच म्हणजे ऊर्जा असते आणि साधेपणात ना एक आपलं वेगळंच सौंदर्य असतं आणि ते साधेपणा ना मला खरंच खूप आवडतो. त्यानंतर मी ना नाश्त्यासाठी आज शाबू बनवला होता आणि तो इकडे बनवून घेतला. ते झाल्यानंतर म्हणलं की आता हे सगळं झालेलंच आहे आणि हे झाल्यानंतर ना मला देवपूजेची तयारी करायची होती. आता इकडे शाबू तर तयार झालेला आहे. म्हणलं हे झाल्यानंतर देवपूजा करून ऑलमोस्ट सगळं काम झालंच होतं. आणि नंतर ना मला ऑफिससाठी बॅग पण भरायची होती. ते सगळं झालं. आणि उपवास नसताना पण ना सकाळच्या नाश्त्याला कोण कोण शाबू बनवतं ना ते मला कमेंट करून नक्की सांगा. शाबू तर बनवून झाला होता आणि केस पण थोडे ओले होते. ड्रायर तर काही मी यूज करत नाही, त्यामुळे ना ते टॉवेलनं सुकवून घेतले. हे झाल्यानंतर
आता म्हणजे थोडं केस धुतले ना खरंच खूप छान वाटतं. हे काही दररोजचा रुटीनमधला भाग नाही आहे, कारण आपण डेली तर काही केस धुवू शकत नाहीत. पण आज धुतलेच होते, त्यामुळे ना हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. पण असं काही होत नाही, दररोज तर काही केस धुता येत नाहीत, कारण एवढे लांब केस पण दररोज म्हणजे सुकणार पण नाही जायच्या अगोदर. आणि जेव्हा आपण ऑफिसला जातो म्हणजे आम्हाला तर तिथे केस वरच बांधावे लागतात, त्यामुळे ते ओपन तर काही म्हणजे धुवून तर ठेवले तर ते नंतर पूर्ण दिवस वाळत नाही, त्यामुळे ना तीही झाली. त्यानंतर देवघर स्वच्छ केलं, मनापासून देवपूजा केली, दिवा लावला, अगरबत्ती प्रज्वलित केली आणि फूल अर्पण करून ना मी देवाचे आशीर्वाद घेऊनच माझ्या दिवसाची ना सुरुवात केली. देवपूजेनंतर ना एक मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा